नमस्कार मंडळी. तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागात आपण आज पाहणार आहोत की अर्णव अंजलीच्या रूममध्ये आवाज देत येतो. आता राकेश दार उघडतो. मग अर्णव अंजली सोबत बोलायचा प्रयत्न देखील करतो. पण आता रागवलेली अंजली त्याला म्हणते, तिथंच थांब, आत नको येऊस, तू जा बरं इथून, मला नाही बोलायचे तुझ्याशी. आता अंजली पोटाला हात लावून डोळे बंद करून तिकडे भिंतीकडे तोंड करून उभी राहते. राकेश वेळेचा फायदा करून घेत अर्णवच्या तोंडावर दार बंद करतो. ताईचं असं कडू बोलणं आणि तोंडावर बंद केलेलं दार, ह्या सगळ्यामुळे अर्णवचं मन मात्र आता खूप दुखतं. त्याच्या डोळ्यात पाणी सुद्धा येतं. आता तिकडे ईश्वरी अर्णवसाठी नाश्ता घेऊन येते आणि अर्णवला म्हणते, इंदोरी पोहेत केलेत तुमच्यासाठी. पण आता हा डिप्रेशनमध्ये असलेला अर्णव म्हणतो, ताईने काही खाल्लेलं नसेल ना. आता जोपर्यंत ताई काही खात नाही तोपर्यंत आता मी सुद्धा काही खाणार नाही. अर्णवचं बोलणं ऐकून ईश्वरी नाश्ता घेऊन अंजलीच्या रूममध्ये जाते आणि नाश्त्याची प्लेट ती तिथं बेडवर ठेवून देते आणि तिथून निघते. तेच अंजली ईश्वरीला थांबवते आणि म्हणते, हे इथून घेऊन जा. ईश्वरी म्हणते, अन्नावर नका ओ राग काढू प्लीज. अंजली पण म्हणते, मग कशावर काढू. हे अंजलीचं बोलणं ऐकून ईश्वरी निशब्द होते, नाराज होते, हळवी होते. पण हा नालायक राकेश मधीच तोंड घालतो आणि ईश्वरीकडे बघत अंजलीला म्हणतो, मी हे ताट बाहेर नेऊन कुत्र्यांना खायला घालतो. आणि आता राकेश ताट उचलून निघतोय.